नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूरपासून अगदी 35 ते 40 किलोमीटरवरती एक असं हॉस्पिटल आहे जिथे सर्व प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया, औषधांसहित जे आहे ते मोफत केले जातात. सध्या आपण शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयात आहोत आणि या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत होतात. तसंच आपण आयसीयू विभाग जर पाहिला तर मोठ्या प्रमाणात येथे उपचारांसाठी रुग्ण जे आहे ते दुरून दुरून आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे 1 रुपयाही येथे लोकांकडून घेतला जात नाही आणि जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून कोकणाच्या 5 जिल्ह्यांमध्ये काम केलं जातं. 3 अशा प्रकारचे हॉस्पिटल जे आहेत त्यातीलच बदलापूरपासून जवळ असणारं आसनगाव येथे हे हॉस्पिटल आहे. कशाप्रकारे इथे सुखसुविधा लोकांना दिल्या जातात, कशाप्रकारे इथे उपचार, शस्त्रक्रिया आणि औषधं मोफत दिली जातात, सगळा आढावा आपण घेणार आहोत. त्यांची माहिती सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण हे हॉस्पिटल जे आहे ते सांभाळलं जातं. संपूर्ण कामकाज ते पाहतात असे निलेश सांबरे यांचे विश्वासू शिलेदार अजित सर आपल्यासोबत जोडलेले आहेत. सर, बदलापूर व्हॉइस न्यूजमध्ये स्वागत. कशाप्रकारे आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून लोकांना सुखसुविधा दिल्या जातात याविषयी माहिती आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल. नक्कीच सर. आज जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या विद्यमानाने चालवलं जाणारं हे आसनगाव येथील श्री भगवान महादेव सांबरे औषधांसहित मोफत हॉस्पिटल आहे. आपण बघतोय आता आपण ICUमध्ये आहोत. 15 बेडचं हे ICU आहे. समोर जे पेशंट आहेत आपल्याकडे ते ऑन्कोचे पेशंट आहेत, त्यांची सर्जरी झालेली आहे. उल्हासनगरवरून हे पेशंट आलेले आहेत. डॉक्टर सचिन कदम म्हणून ऑन्को सर्जन आपल्याकडे आहेत. प्रत्येक शुक्रवारी ते इथे अवेलेबल असतात. त्यांच्या माध्यमातून त्यांची सर्जरी झालेली आहे. या आजी आहेत, या आपल्याकडे नाशिकवरून आलेल्या आहेत. त्या डॉक्टर निखिल घरत म्हणून आपले MD फिजिशियन आहेत, त्यांच्या अंडर त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. आपण बघितलं हे 15 बेडचं ICU आहे. हे 15 बेडचं ICU सुद्धा आम्हाला इथे कमी पडत होतं, त्यामुळे आपण आणखी 10 बेडचं एक्सपांडेशन केलेलं आहे. असं टोटल 25 बेडचं ICU आपण जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या औषधांसहित मोफत हॉस्पिटलमध्ये आपण रन करतोय. आपण या हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक असेल, त्याचबरोबर जनरल सर्जन असेल, MD मेडिसिन्स असतील, गायनॅक असेल, पिडियाट्रिशियन्स असेल, त्याचबरोबर ऑन्को सर्जन, नेफ्रोलॉजिस्ट असतील, युरोलॉजिस्ट असतील, मणक्याचे डॉक्टर, स्पाईन सर्जन असतील, हे सर्व सुपर स्पेशालिटी आपण इथे प्रोव्हाइड करतोय. जवळपास प्रत्येक डॉक्टर इथे अवेलेबल आहे. आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा रुग्ण असला, आपण आसनगाव हे अगदी बदलापूरपासून अगदी जवळ आहे. आपण आसनगाव स्टेशनच्या जवळच आपलं हे हॉस्पिटल स्थित आहे. इथे येऊन आपण मोफत उपचार घेऊ शकता. बदलापूरवरून येण्यासाठी जर आपल्याला ट्रेन अवेलेबल नसेल तर आमची मोफत ॲम्ब्युलन्ससुद्धा बदलापूर इथे कार्यरत आहे. त्या ॲम्ब्युलन्सचा फायदा घेऊन सुद्धा बदलापूर परिसरातील अनेक रुग्ण आजपर्यंत इथे उपचार घेत आहेत. मी अनेक बदलापूरवासियांना सांगेल की आपल्या खिचाला वैद्यकीय खर्चासाठी देऊ नका, खिचाला खर्च देऊ नका. त्या तुमची काळजी घेण्यासाठी सन्माननीय सांबरे साहेबांनी आपल्या शहरामध्ये अल्पदरात सोनोग्राफी सेंटर तर सुरू केलं आहे, मोफत ॲम्ब्युलन्ससुद्धा दिलेले, मोफत आरोग्य क्लिनिकसुद्धा दिलेलं आहे आणि आपल्या बाजूलाच असलेलं अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेलं हे मोफत औषधांसहित मोफत सेवा देणारं अत्याधुनिक असं श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटल आपल्या सेवेसाठी इथे तयार आहे. आपण बिनधास्त या, आम्ही तुमच्या सेवेसाठी इथे तयार आहोत. आमचे आतापर्यंत किती रुग्णांनी उपचार आपल्या इथे घेतले? सर, इथे महिन्याला जर आपण बघितलं तर एक 5 ते 6 हजारची OPD इथे होत असते आणि आज 1 जानेवारी 2025 पासून हे रुग्णालय चालू आहे. आपण दुसऱ्या वर्षात इथे पदार्पण केलेलं आहे. जवळपास लाखभर रुग्णांनी इथे उपचार केलेले आहे. हजारोच्या संख्येने रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. IPDच्या माध्यमातून जवळपास आपण 15,000 रुग्णांनी इथे उपचार घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे असतील, डे केअरचे पेशंट्स असतील, हे सर्व पेशंट आपण इथे उपचार केलेले आहेत. अनेकांना म्हणजे इथे बघितलं की ऑन्कोची सर्जरी, कॅन्सरची शस्त्रक्रिया इथे होते. कॅन्सरची शस्त्रक्रिया आम्ही इथे करतोय. मणक्याच्या शस्त्रक्रिया प्रत्येक गुरुवारी डॉक्टर योगेश मानकर म्हणून आहेत, जे स्पाईन सर्जन आहेत, ते इथे अवेलेबल असतात. त्यांच्या माध्यमातून OPD केली जाते आणि त्यांच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया म्हणजे या हॉस्पिटलच्या माध्यमातून केले जातात. डॉक्टर सचिन कदम म्हणून आहेत ऑन्को सर्जन, यांच्या माध्यमातून कॅन्सरच्या शस्त्रक्रिया झाल्यात. फुल टाईम आपल्याकडे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत डॉक्टर स्वप्नील पांडे, जे सोमवार ते शनिवार इथे 10 ते 2 त्यांची 10 ते 4 पर्यंत OPD असते, ते इथे अवेलेबल आहेत. जनरल सर्जन, ज्याच्यामध्ये हायड्रोसिल असेल, हार्निया असेल, मूळव्याध असेल, वेगवेगळ्या सर्जरी ज्या असतील, पित्ताशयातील खडे असतील, सर्व मोफत होतात.
आणि आपल्याकडे डॉक्युमेंट्स असू द्या नसू द्या याची काही काळजी करू नका. हे रुग्णालय आपल्या सेवेसाठी इथं 24 तास अवेलेबल आहे. डॉक्टर किरण घुगे म्हणून आहेत आमचे जे जनरल सर्जन आहेत, ते इथे जनरल सर्जरी करत असतात. MD मेडिसिन म्हणून आमच्याकडे डॉक्टर मोमीन आणि डॉक्टर निखिल घरत सर आहेत. त्यांच्या माध्यमातून ह्या हॉस्पिटलमध्ये जे डायबिटिक पेशंट्स असतील किंवा वेगवेगळ्या MD मेडिसिनच्या अंडर येणाऱ्या केसेस असतील ते रन करत असतात. त्याचबरोबर लहान बाळांचे आम्हाला आश्चर्य वाटतं. मी आता मध्यंतरी 2 दिवस सुट्टीसाठी बाहेर गेलो होतो. माझं लहान बाळ आहे, त्या बाळाला थोडासा त्रास झाला. मी त्याला एका पिडियाट्रिशियनकडे घेऊन गेलो. मला स्वतःला खर्च 2000 आला एका याचा, मी फक्त चेक करण्याचा, सुपर स्पेशालिस्ट OPD करण्याचा. आज आपल्याकडे ते फुल टाइमर आहेत. म्हणजे सोमवार ते शनिवार आपण 10 ते 4 वाजेपर्यंत येऊन त्यांची OPD करू शकताय. आपल्याकडे NICU सेंटर आहे. लहान बाळ जे काचेत आपण ठेवण्याचं बोलतो ते NICU सेंटर आहे. सिलेक्टेड केसेस आपण इथे त्यांना घेतोय. पिडियाट्रिक्ससाठी आपण स्वतंत्र वॉर्ड इथे क्रिएट केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण तो वॉर्ड रन करत असतो. इथे आल्यावर गायनेकच्या ज्या केसेस आहेत, अनेक महिला आपल्या अंगावर आजार काढत असतात पण उपचार घेत नाहीत. आपल्याकडे इथे गायनेक अवेलेबल आहेत. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार 3 दिवस गायनेक स्पेशलिस्ट गायनेक OPD असते. त्यासाठी डॉक्टर अशोक महाकाल जे आहेत ते इथे असतात आणि त्यांच्या माध्यमातून सर्जरी केली जातात, OPD केली जाते. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये आलात युरोलॉजिस्ट, प्रत्येक वन्स अ वीक युरोलॉजिस्ट आपल्याकडे येत असतात. डॉक्टर भानुशाली म्हणून आहेत, ते आपल्याकडे येऊन युरोलॉजिस्टच्या केस करत असतात. व आपल्याला किडनी रिलेटेड जे काही असेल तर त्याच्यासाठी निखिल सक्सेना आपले जे नेफ्रोलॉजिस्ट आहेत ते इथे येत असतात. 5 बेडचं आपल्याकडे डायलिसिस सेंटर आहे. त्या डायलिसिस सेंटरच्या माध्यमातून अनेक किडनीचे आजार असलेल्या रुग्णांना आपण डायलिसिस इथे पूर्णपणे मोफत करून देत असतो. आपल्याला इथे बऱ्याचदा असं बाहेर आपण इन जनरल चर्चा ऐकत असतो, अरे मोफत नाही, मग ते असंच चालतं. पण इथे कुठल्याही प्रकारचं क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केले जात नाही. प्रत्येक निष्णात सर्जन इथे आपण अपॉइंटमेंट केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच इथे उपचार दिले जातात. त्याचबरोबर अनेक चर्चा असतात, सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत असतात, अरे नाही त्या योजनेत. पण आम्ही येण्या अगोदर ही हॉस्पिटल इथे रन होतं. पण जिजाऊवर असलेला लोकांचा जो विश्वास आहे, ज्यावेळेस जिजाऊने हे हॉस्पिटल हातात घेतलं त्यावेळेस इथे एक बेड सुद्धा वॅकंट भेटत नाही. अनेकदा आपल्याला बघतोय आपण की ICU बेडसाठी फोन करावा लागतो, पण इथे जनरल बेडसाठी सुद्धा फोन करावा लागतो, दादा बेड अवेलेबल आहेत का. पण त्याची काळजी करू नका. आपण त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. ऑपरेशनच्या पेशंटला आपण कमीत कमी स्टे इथे ठेवलेला आहे आणि जी लाईन असते ती लाईन पण आपण सॅग्रिगेट केलेला आहे. CMO कॅबिन आपण डॉक्टर्स ठेवलेले आहेत, जे कॅज्युअल्टी ऑफिसर असतील त्यांच्या माध्यमातून सुरुवातीला स्क्रीनिंग करून स्पेशलिस्ट OPD जे असतील त्यात त्यांना तसं प्रत्येक स्पेशलिस्ट OPDकडे पाठवलं जातं आणि आपण बघितलं की एक अगदी सुरळीत इथे चालवलं जाते, प्रक्रिया चालवली जाते. कोणत्याही प्रकारचं वेटिंग पिरियड आपल्याला इथे जास्त भेटत नाहीये. अनेकदा असं असतं, अरे नाही मग तिथे खूप गर्दी असेल. गर्दी जरी असेल तर ते मॅनेज करण्यासाठी 10 OPDज आपण इथे रन करतोय आणि 10 OPDच्या माध्यमातून ते रुग्ण आपण सॅग्रिगेट केले जातात. दिवसाला जरी 250+ OPD होत असली तरी तुम्हाला अर्ध्या तासाच्या वर जास्त इथे वाट पाहावी लागत नाही आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपली OPD करून घेतली जाते. प्लस आपल्याकडे तुम्हाला लागणारी जी औषधं आहेत तीही पूर्णपणे मोफत दिली जातात. इन्व्हेस्टिगेशन्स असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला सोनोग्राफी काढायला लागली, एक्सरे काढायला लागलं, ब्लड टेस्ट करायला लागलं, हे सुद्धा आपल्याकडे पूर्णपणे मोफत दिल्या जातात. इन हाऊस सर्व सुविधा असल्यामुळे त्याबरोबर आपल्याला जर इथे आल्यावर आपल्याला वाटलं की पेशंट जास्त सिरियस आहे, आपल्याला पुढे पाठवावं लागेल, तर पुढे सुद्धा लाईनअप आपल्या माध्यमातून करून दिलं जातं आणि इथे आपल्यासाठी अद्ययावत रुग्णवाहिका सुद्धा उपलब्ध आहेत. त्या रुग्णवाहिकाच्या माध्यमातून आपल्याला पुढे जरी जायचं असलं, जर आमच्याकडनं शक्य नसेल तर अशा रुग्णांना पुढे सुद्धा लाईनअप करून, म्हणजे एखादं सायनला असेल, केमला असेल तर तिथे सुद्धा आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही तिथे त्यांना लाईनअप करतोय आणि त्या पेशंटला आपण पुढे पाठवण्याची व्यवस्था करतोय. सो इथे येणारा प्रत्येक पेशंट त्याला रिस्पेक्टफुली आम्ही ट्रीट करतोय आणि प्रत्येक नियम म्हणजे हायजीनपासून सर्व नियम आम्ही इथे फॉलो करतोय आणि इथे येणारा प्रत्येक पेशंट हा समाधानी होऊन गेला पाहिजे यासाठी खरं तर आम्ही कार्य करतोय. आणि फक्त साहेबांनी भिवंडी लोकसभेच्या दृष्टिकोनातून हे हॉस्पिटल नाही ओपन केलेलं, तर हे हॉस्पिटल सर्वांसाठी ओपन आहे. आपण बघितलं तर काल आम्ही नेपाळच्या पेशंटचं ऑपरेशन केलेलं आहे. आम्ही सर्जन आणि सर्व आम्ही लंच टायमिंगमध्ये बसलो होतो, दादा आपण तर इथे सर्वांसाठी फ्री करत होतो, आता भारताबाहेरचेही पेशंट आपण करायला लागलो. रोजगारासाठी बिचारा आपल्या इथे इंडस्ट्रियल एरियामध्ये आला होता आणि त्या दरम्यान त्याला त्रास जाणवायला लागला. त्या नेपाळच्या पेशंटचं सुद्धा हार्नियाचं ऑपरेशन आपल्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात आलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा राजकीय दृष्टिकोन इथे बाळगला जात नाही. साहेबांचं एक उद्दिष्ट आहे की मी जो समाज अपेक्षित आहे जिजाऊ संस्थेला,
तो कोणापुढे हात पसरणारा किंवा पैसे घेऊन विकून मतदान करणारा लेच्यापेचा समाज आम्हाला अपेक्षित नाहीये. तर समाजाचा जास्तीत जास्त काय सुविधा समाजाला पाहिजेत, जिथे सरकार कमी पडतंय तर त्या सरकारला आपण थोडीशी मदत करून जिजाऊ संस्था एक मिनी सरकारच्या माध्यमातून हे सर्व वैद्यकीय सुविधा पुरवत आहे. 3 मोफत औषधांसहित मोफत हॉस्पिटल आपण रन करतोय. आपल्या माध्यमातून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून औषधांसहित मोफत क्लिनिक रन केल्या जातात. प्रत्येक विभागामध्ये आपण मोफत आरोग्य शिबिर आयोजित करतोय. त्याचबरोबर मोतीबिंदू मुक्त अभियान आपण रन करतोय. प्रत्येक विभागासाठी प्रत्येक तालुक्यासाठी वेगवेगळं अभियान आपण त्या माध्यमातून रन केलेले आहे. दर गुरुवारी शहापूरमध्ये आपण मोफत मोतीबिंदू ऑपरेशन्ससाठी कॅम्प लावत असतो. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी आपण कल्याण शहरमध्ये कल्याण वेस्टमध्ये मोहना गेट इथे आपण मोतीबिंदू स्क्रीनिंगचे कॅम्प लावतो. त्या माध्यमातून पेशंट ऑपरेशनसाठी नेतोय. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सॅटर्डेला तिसऱ्या शनिवारी आपण कल्याण वेस्ट ईस्टमध्ये जिथे आमचे महेशदादा गायकवाड आहेत त्यांच्या सहकार्याने आपण मोतीबिंदू स्क्रीनिंग कॅम्प आयोजित करत असतोय. त्याचबरोबर बदलापूरमध्ये आपण मोतीबिंदू स्क्रीनिंग कॅम्प आयोजित करतोय. तर इथे कोणत्याही प्रकारची सीमा आम्ही ठेवलेली नाही आहे आणि प्रत्येकांच्या सेवेसाठी साहेबांच्या माध्यमातून सांबरे साहेबांनी हे आम्हाला संधी दिलेली आहे आणि लोकांची सेवा करण्याची खऱ्या अर्थाने आम्हाला इथे संधी दिलेली आहे. त्या संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही इथे रात्री बेरात्री कॉल करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून रुग्ण येत असतात. मी त्यांना अनेकदा सांगत असतो की आपल्या ॲम्ब्युलन्स आहेत. मुरबाडमध्ये ॲम्ब्युलन्स आहे, आपली कल्याणमध्ये ॲम्ब्युलन्स आहे आणि बदलापूरमध्ये म्हणजे मुरबाड विधानसभा क्षेत्र जर आपण बघितलं तर तो पसरलेला आहे, वांगणीपर्यंत पसरलेला आहे, इकडे टोकाड्यापर्यंत पसरलेला आहे. पण या तिन्ही पॅचमध्ये आपल्या ॲम्ब्युलन्स तिथे मोफत ॲम्ब्युलन्स आणि 3 वेगवेगळे ॲम्ब्युलन्स आहेत. बदलापूरमध्ये एक वेगळी ॲम्ब्युलन्स आहे, मुरबाडमध्ये एक वेगळी ॲम्ब्युलन्स आहे आणि कल्याण ग्रामीणसाठी टिटवाळा इथे एक आपली ॲम्ब्युलन्स आहे. असे तिन्ही ठिकाणी आपल्या ॲम्ब्युलन्स आहेत. कुठेही वैद्यकीय क्षेत्रात जिजाऊ संस्था आपल्या विभागासाठी कमी पडणार नाही हे आश्वासन आम्ही देतोय. सज्जनदादा खूप हिरिरीने काम करत असतात. मी नागरिकांना आव्हान करेल की आपण बिंदास कधी 24/7 सांबरे साहेबांच्या लाईव्ह सुरू आहे. बरेच जण कमेंट करत आहेत की ऍड्रेस कुठे तो ऍड्रेसही सांगा ना. बदलापूरहून इथे येण्यासाठी कशा प्रकारे सुखसुविधा असणार आहेत, रुग्णवाहिकेची कशा प्रकारे सुखसुविधा असणार ते पुन्हा एकदा सांगा. सर हे ॲड्रेस जे आहे आपण जर बाय ट्रेन येत असाल तर आसनगाव स्टेशनला आपल्याला उतरायचं आहे. वॉकेबल डिस्टन्स आहे. आपल्या जर नाही समजलं की पायी कसं जायचं तर तिथे ईस्टला उतरल्यावर रिक्षा असतात. त्यांना विचारलं की आम्हाला सांबरे साहेबांच्या हॉस्पिटलला जायचं आहे, श्री भगवान महादेव सांबरे हॉस्पिटलला जायचं आहे, तर ते अगदी 10 ते 15 रुपये घेतील आणि तुम्हाला हॉस्पिटलच्या गेटवर आणून सोडतील. त्याचबरोबर तुम्ही बाय रोड जर आलात तर मुंबई नाशिक हायवेच्या अगदी टचमध्ये नीरा आर्केडमध्ये हे हॉस्पिटल स्थित आहे. तुम्हाला जर बाय रोड यायचं असेल, तुमच्याकडे गाडी नसेल तर आपली ॲम्ब्युलन्स सुद्धा आहे. बदलापूरमध्ये आपली ॲम्ब्युलन्स आहे, मुरबाडमध्ये आपली ॲम्ब्युलन्स आणि जसं मी सांगितलं कल्याण ग्रामीणसाठी जे रुग्ण आहेत, कल्याण ग्रामीणचा जो पट्टा आहे त्याच्यासाठी टिटवाळा इथे ॲम्ब्युलन्स आहे. तर ॲम्ब्युलन्सचे नंबर सुद्धा आम्ही तुम्हाला शेअर करू. आता तुम्ही सज्जनदादा जमदारे यांचा आणि माझा नंबर मी तुम्हाला शेअर करतोय. माझा नंबर आहे 8805200520. मी पुन्हा एकदा सांगतोय 8805200520 हा माझा नंबर आहे. मी पूर्ण वेळ या हॉस्पिटलचं काम पाहत असतो. तुम्हाला कधीही आवश्यकता लागली, ॲम्ब्युलन्सची आवश्यकता लागू द्या, पेशंटला इकडे आणायचं असेल त्याच्यासाठी लागलं तर तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि मुरबाड विधानसभेचे आमचे समन्वयक आमचे मित्र सज्जन जमदार आहेत, त्यांचा नंबर सुद्धा ते तुम्हाला शेअर करतो. सर्व माहिती हॉस्पिटलची, इथे कोणते कोणते उपचार हे सांबरे साहेबांच्या माध्यमातून केले जातात हे सर्व प्रेक्षकांनी तुमच्या माध्यमातून बघितले. तरी मी सर्व बदलापूर असेल, मुरबाड असेल किंवा कल्याण असेल, अंबरनाथ असेल, सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपल्याला एखादा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला तर अगदी प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन काही हजार रुपये घालवावे लागतात. पण सर्वांना विनंती करतो, एकदा आपण आपल्या या सांबरे साहेबांनी चालू केलेल्या औषधांसहित मोफत हॉस्पिटलला येऊन व्हिजिट करा. आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरातील आपल्या नातेवाईक जे काही रुग्ण असतील ते रुग्ण या हॉस्पिटलला घेऊन याला बरं करण्याचं काम ह्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आदरणीय सांबरे साहेब 100% करतायत. हे आपणही देखील प्रत्यक्षात बघितलंय. आता दादांनी सांगितले की बदलापूरवरून दर आठवड्याला दादांच्या माध्यमातून किंवा सांबरे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला ॲम्ब्युलन्सद्वारे मोतीबिंदूचे पेशंट आम्ही आपल्या ह्या झडपोलीच्या हॉस्पिटलला आणून त्यांच्या मोफत ऑपरेशन करून देखील देत असतो. आपलं क्लिनिक आहे तिथे 24 तास ओपीडी चालू आहे सांबरे साहेबांच्या माध्यमातून. तिथे काही पेशंट आपण बदलापूरला आपल्या दुबे हॉस्पिटलच्या अगदी समोर म्हणजे जुन्या नगरपालिकेच्या समोर आपलं जिजाऊ संस्थेचं ऑफिस आहे. तिथे अल्पदरात सोनोग्राफी सेंटर आहे. तिथे ओपीडीसाठी म्हणजे क्लिनिक आहे आपलं जे 24 तास चालतं. तिथे MPSC UPSCचं वाचनालय आहे. म्हणजे सांबरे साहेबांचं आणि जिजाऊ संस्थेचं उद्दिष्ट आहे की शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये किंवा आरोग्यापासून पैसे नाही म्हणून कोणी दगावू नये.
या विचाराने हा हॉस्पिटल हा सांबरे साहेबांच्या विचाराने चालत असतो. ज्या रुग्णांना किंवा ज्या पेशंटच्या नातेवाईकांना हॉस्पिटलला यायचं असेल, दादांनी त्यांचा नंबर शेअर केला. हे दादा 24 तास इथं रुग्णांची सेवा करत असत. तसं मीही माझा मोबाईल नंबर आपल्याद्वारे ह्या प्रेक्षकांसाठी देतोय की त्या नंबरवर त्यांनी कॉल करून त्यांना जेव्हाही भले रात्री कधीही अडचण आली आरोग्याच्या संदर्भात तर त्यांनी कॉल करून त्यांना नक्कीच सांबरे साहेबांच्या माध्यमातून बरं केलं जाईल. माझा नंबर आहे 7038291811. हा माझा नंबर आहे. कधीही फोन करून जिजाऊ संस्थेच्या या आरोग्य सेवेचा आपण लाभ घेऊ शकता. नक्कीच आपण पाहिलं कशा प्रकारे सुविधा दिली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया औषधासहित मोफत केले जातात आणि हे खासगी रुग्णालय आहे. कोणतंही अनुदान या रुग्णालयामध्ये घेतलं जात नाही. महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं तर सगळ्या मशिनरीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि उपचार घेण्यासाठी दुरून दुरून लोक जे आहेत या हॉस्पिटलमध्ये येतात आणि बदलापूरहूनही रुग्णवाहिकेची सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि कुणाला या रुग्णालयामध्ये उपचार घ्यायचे आहे तर संपूर्ण उपचार या ठिकाणी मोफत दिले जाणार. या सगळ्या मशिनरीज आहेत याची माहिती आपण घेणार आहोत. ताई, या मशिनरीज विषयी काय सांगाल? ह्या आयसीयूच्या मशिनऱ्या आहेत. जेव्हा एखादा सामान्य माणूस एखाद्या हॉस्पिटलला जातो, त्यांचा पेशंट जेव्हा गंभीर प्रकृती असते पेशंटची, जर सांगितलं पेशंटला व्हेंटिलेटर लागणार आहे, पेशंटची कंडिशन सिरियस आहे, तर एखाद्या माणसाजवळ जेव्हा पैसे नसतात तेव्हा तो म्हणजे ऑप्शनच नसतो त्यांच्याकडे, रिटर्न ते पेशंट घरी घेऊन येतात. पण इथे तसं नाही आहे. जरी हॉस्पिटल मोफत असलं तरी पण सगळ्या सोयी सुविधा, सगळ्या ट्रीटमेंट आहेत. हा आयसीयूचा IV लाईन ट्रे आहे, इमर्जन्सी मेडिसिन आहे. एखादा पेशंट जेव्हा इमर्जन्सी येतोय, एक एक सेकंद, एक एक मिनिट पेशंटच्या जीवासाठी महत्त्वाचा असतो. इमर्जन्सी मेडिसिन ठेवलेला आहे, इमर्जन्सी बॉक्स आहे, इंट्युबेशन बॉक्स, ECG मशीन आहे, व्हेंटिलेटर मशीन आहे. जर पेशंटला व्हेंटिलेटरची गरज पडलीस तर व्हेंटिलेटर मशीन आहे. त्याचप्रमाणे डिफिब्रिलेटर मशीनसुद्धा आहे. एखाद्या पेशंटची कंडिशन गंभीर असेल, जर पोचवताना रस्त्यामध्ये त्रास झाला, हृदय बंद पडलं तर त्याच्यासाठी सुद्धा सोयी सुविधा आहे. डिफिब्रिलेटर म्हणून मशीन आहे. त्याच्याने जर पेशंटचं हृदय बंद पडलं तर ते चेस्ट कॉम्प्रेशन देऊन, शॉक देऊन चालू करू शकतो. तर एवढं सगळं आहे इथे. सर्व सामान्य माणसांना सोयी सुविधा आहेत सगळ्या. नक्कीच या मशिनरीज आपण बघितलं ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये लागतात त्या सगळ्या इथे आपल्याला पाहायला मिळतात. मॅडम, आपल्या हॉस्पिटलविषयी काय सांगाल? सगळ्या सुखसुविधा मोफत दिल्या जातात, शस्त्रक्रिया उपचार मोफत दिले जातात, औषधे मोफत दिले जातात. मागील अनेक वर्ष आपण इथे सेवा देतात, काय सांगाल? श्री भगवान महादेव सांबरे आपला हॉस्पिटल आहे आसनगावला, शहापूरला. हॉस्पिटलमध्ये सगळे अत्याधुनिक सुविधा आहेत. मोफत जरी असलं तरी बरेच वेळा लोकांना असा प्रश्न असतो की क्वालिटी वगैरे कशी मेंटेन असेल की नाही. तरी पण इथे क्वालिटीची पण सुद्धा आम्ही विचार करतो. सगळ्या गोष्टी एकदम अत्याधुनिक आहे. म्हणजे सगळी सुविधा आपण एकदम सगळं स्टाफ आणि डॉक्टर जे आहे सगळे मन लावून काम करतात. मोफत जरी असलं तरी इथे सगळं आपलं घरासारखं, एक परिवारासारखं आम्ही पेशंटला सांभाळतो. आणि इथे एकही रुपया न घेता जे औषधोपचार दिल्या जातात. ICUचा पेशंट असू दे, कितीही इमर्जन्सी असू दे, सगळ्यांना मोफत औषधोपचार दिल्या जातात. आणि औषधोपचारासकट इथे विविध सुपर स्पेशलिटीची OPD सुद्धा आपल्याकडे आहे. आणि डे वाईज इथे सुपर स्पेशलिटीसुद्धा अवेलेबल आहे. डॉक्टर्स जे सर्जरी वगैरे करतात ते. ऑन्को स्पेशलिस्ट, ऑन्को सर्जन आपल्याकडे डॉक्टर सचिन कदम सर आहे. सगळे सुपर स्पेशलिस्ट आहेत. डॉक्टर किरण घुगे आपल्याकडे MD MS सर्जन अवेलेबल आहेत जे डेली असतात आपल्याकडे. तसेच लहान मुलांचे सुद्धा डॉक्टर रेणुका पांडे मॅडम आपल्याकडे असतात. ऑर्थो स्पेशलिस्ट आपल्याकडे डॉक्टर स्वप्नील पांडे सर असतात जे डेली आपल्याकडे फुल टाईम असे अवेलेबल असतात. बरेच फ्रॅक्चर पेशंट असू दे, इमर्जन्सी ट्रॉमा असू दे, आपण इथे ट्रीट करतो. तसेच आपल्याकडे रुग्णवाहिकासुद्धा आहेत. रुग्णवाहिका आपल्याकडे 2 आहेत जे पेशंटला कुठे अवेलेबल म्हणजे जायचं असेल CT स्कॅनला कुठे किंवा दुसरीकडे कुठे जर उपचारासाठी जायचं असेल किंवा कोणाला इथे यायचं असेल तरी आम्ही अवेलेबल करून देतो त्यांना. आणि स्पाईन स्पेशलिस्टसुद्धा आपल्याकडे डॉक्टर योगेश मानकर सर अवेलेबल असतात जे OPDसुद्धा बघतात आणि सर्जरीसुद्धा करतात. केसेस, इमर्जन्सी केसेससुद्धा आपण प्लॅन करतो. नक्कीच आपण पाहिलं श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय येथे सध्या आपण आहोत आणि बदलापूरपासून जवळ असणाऱ्या आसनगाव परिसरामध्ये अगदी 35 ते 40 किलोमीटर अंतर बदलापूरपासून इथे आहे. इथे पोहोचण्यासाठी 1 तास लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे इथे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया उपचार मोफत केले जातात. सध्या आपण अतिदक्षता विभागाचा आढावा घेतला आणि संपूर्ण हॉस्पिटलमध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्याच प्रकारच्या सुविधा सर बहुतेक उपलब्ध आहेत. रुग्णांना बाहेर जाण्याची गरजच पडत नाही. CT स्कॅन पासून सर्व इथे अवेलेबल आहे.
सिटी स्कॅनपासून आपल्याकडे सोनोग्राफी लागली, सोनोग्राफी आपल्याकडे अवेलेबल आहे, एक्सरे लागला, एक्सरे आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर आपण अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसुद्धा इथे पूर्णपणे मोफत करतोय. सर्व ज्या इन्व्हेस्टिगेशनसाठी ब्लड रिपोर्ट्स करायचे असते तर ब्लड रिपोर्ट्ससुद्धा इथे पूर्णपणे मोफत केले जातात. त्याचबरोबर इथे आपणास ब्लड लागलं रुग्णांना जायला तर ब्लड स्टोरेज सेंटरसुद्धा इथे अवेलेबल आहे. म्हणजे त्यामुळे पेशंटला जास्त काही कुठे बाहेर जावं लागत नाही आणि सर्व सुविधाच पूर्णपणे इथे आपल्याला उपलब्ध आहे. नक्कीच आपण पाहिलं तर स्टाफही मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि सर्व आपण जर पाहिलं तर स्वच्छतेचीही काळजी घेतली जाते. मोफत आहे म्हणून कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा या ठिकाणी केला जात नाही आणि सर्व आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सुविधा मोफत दिल्या जातात आणि लोक उपचार घेण्यासाठी आलेले आहेत. सर, आपलं हॉस्पिटलचं काम जे आहे ते अभूतपूर्व आहे. श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय खरं तर मागील 1-1.5 वर्षामध्ये लाखो लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. काय सांगा? खरं तर सर्वप्रथम सांबरे साहेबांचे धन्यवाद मानायला पाहिजे, कारण की अशी जी सुविधा त्यांनी दिलेली ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणी देऊ शकलेलं नाही आहे. आमच्याकडे येणारा प्रत्येक रुग्ण जो आहे हा मोफत उपचार घेऊन जात आहे या ठिकाणून. जसं की आपल्याकडे केस पेपरची सुविधासुद्धा मोफत आहे, ब्लड टेस्ट असतील त्याच्यात पण आपण काहीतरी जे आहे ते मोफतच करतो सगळ्या गोष्टी. सर्जरी असतील, कॅन्सरची सर्जरी असेल, स्पाईन सर्जरी असेल, हृदयाची एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी, डायलिसिस सुविधा असेल, या सगळ्या गोष्टी आपण सांबरे साहेबांच्या माध्यमातून मोफत देत आहोत या ठिकाणी. या ठिकाणी येणारा कुठलाही रुग्ण जो असेल तो कोणत्याही जिल्ह्यातला असो किंवा कुठल्याही तालुक्यातला असो, आपण त्यांना सर्वांना मोफत उपचार देत आहोत. ही सुविधा आपण सांबरे साहेबांच्या माध्यमातून येथे देत आहोत. नक्कीच आपण पाहिलं ही सुविधा कशी आहे याचा आढावा आपण घेतो. काही रुग्ण देखील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, तब्येत बरी आहे का? हो, बरी आहे. कुठून आले तुम्ही? माझं नाव सूरज रामजी सिरोस्वार. माझा ॲक्च्युली प्रथम उपचार टाटाला चालू होता, पण टाटाला काही एवढी सुविधा मला भेटली नाही. पण मला इथं आल्यापासून मला खूप चांगली सुविधा भेटली आहे. अतिशय उत्कृष्ट अशी सुविधा इथे. प्रत्येक वस्तू इथं फ्री आहे आणि पैसे वगैरे घेतले नाही, का काहीच नाही. हां, पैसे वगैरे नाही घेतले? इथं पैसे वगैरे काय लागत नाहीये आणि इथली जी सुविधा आहे जसं प्रायव्हेट हॉस्पिटलला भेटते बाहेर, ती सुविधा इथंही भेटते. प्रथम म्हणजे औषधाचा काहीच पैसा इथं लागत नाही, 5 पैसा सुद्धा लागत नाही. मी तर सजेस्ट करतो कोणी इथं या, आपला उपचार फ्रीमध्ये करून घ्या. इथली सगळी सुविधा चांगली. डॉक्टर तुम्हाला कशी माहिती मिळाली? मग माझं ॲक्च्युली कल्याण कॅन्सर सेंटरला माझा रेडिएशन केमो चालू होतं, तर तिथून मला हे हॉस्पिटलचं सजेस्ट केलं. हे हॉस्पिटलला तुम्ही जावा, तुमच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे, इथं तुम्हाला सगळं उपचार फ्रीमध्ये होईल आणि तिथं उच्च तज्ञाचे डॉक्टर येतात, खास करून कॅन्सरचे. आणि इथं आल्यापासून माझं ऑपरेशनसुद्धा झाला. टाटाला खूप माझा डिले झालेला म्हणून ते मला आजार अजून वाढला, पण इथं मला खूप बरं वाटलं. नक्कीच आपण हो. रुग्णांसोबत या ठिकाणी संवाद साधलेला आहे. तेही त्यांचे अनुभव या ठिकाणी सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्व प्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालयामध्ये मोफत दिले जातात आणि बदलापूरपासून अगदी 35 ते 40 किलोमीटर अंतरावर असणारं हे हॉस्पिटल आहे. आसनगाव स्टेशनच्या बाहेरच आपण जर निघाला तर 5 मिनिटं अंतरावरती हे हॉस्पिटल आहे. सर्व प्रकारच्या सुखसुविधा, उपचार या ठिकाणी मोफत केले जातात. लोकांचाही उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बदलापूरहून ज्या नागरिकांना इथे यायचं आहे त्यांच्यासाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून रुग्णवाहिका देखील आहे. त्यांचं कार्यालय जुन्या नगरपालिकेच्या समोर आहे आणि तिथूनच ही संपूर्ण सुविधा बदलापूरकरांसाठी आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांसाठी दिली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3 असे हॉस्पिटल जे आहेत ते पूर्णपणे मोफत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेचे उपनेते, जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर चालवतात. त्यातीलच आपल्या ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ आसनगाव स्टेशनच्या पुढेच असणारं हे हॉस्पिटल आहे आणि येथे संपूर्ण सुखसुविधा मोफत दिल्यात. आपण इथे जर पाहिलं तर रुग्ण मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला पाहायला मिळतात आणि या हॉस्पिटलमध्ये सध्या आपण अतिदक्षता विभागामध्ये आहोत आणि मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येत असतात. आणि खास म्हणून आपण जर पाहिलं तर भिवंडी लोकसभेमध्ये निलेश सांबरे सर यांनी हे हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. 1 जानेवारी 2025 रोजी हॉस्पिटलची सुरुवात झाली आणि बदलापूरमध्येही अत्यंत माफक दरामध्ये, अल्पशा दरामध्ये सोनोग्राफी सेंटर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून चालवलं जातं, जे जुन्या नगरपालिकेच्या समोर आहे. तिथेही अगदी माफक दरात लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये जिजाऊ संस्थेचं सोनोग्राफी सेंटर आहे. सर, बदलापूरमध्ये ही सोनोग्राफी सेंटर आहे, तिथेही लोकांना अत्यंत माफक दरामध्ये आणि ज्यांची परिस्थिती नाही त्यांना आपण मोफत सुविधा देतात, त्याबद्दल काय सांगाल सर? सर, बदलापूरमध्ये जुन्या महानगरपालिकेच्या समोर, दुबे हॉस्पिटलच्या समोर आपलं अल्प दरात सोनोग्राफी सेंटर आहे. तिथे आमचे सज्जनदादा असतात, त्याचबरोबर कोमल खारीक म्हणून मॅडम आहेत आमच्या, त्या कोऑर्डिनेटर म्हणून काम करतात.
तर आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर तिथे जाऊन आपला नंबर आपण नोंद करू शकता. आणि बदलापूरवासियांना जे इतरत्र अधिक दराने सोनोग्राफी करावी लागते त्या सोनोग्राफी अत्यल्प दरामध्ये आपण त्या सेंटरमध्ये उपलब्ध करून देतो आहे. आणि प्रत्येक दिवशी ज्या ज्या दिवशी सोनोग्राफी तिथे अवेलेबल असते तर त्यावेळेस किमान 30 ते 35 लोक सोनोग्राफी करतात. आणि तेही कुठे त्यांना असं वाटेल की एवढे पेशंट असतात मग खूप थांबावं लागेल, तर त्या पद्धतीचं तिथे आम्ही सेटअप ठेवलेलं आहे. आणि प्रत्येकाला टोकन देऊन त्या वेळेमध्ये बोलवून ही सोनोग्राफी तिथे केली जाते. आणि आज मला वाटतं वर्ष झालेलं आहे तिथे हजारो रुग्णांनी आपल्या या अल्पदरात सोनोग्राफी सेंटरचा लाभ घेतलेला आहे आणि ते सुरळीत चालू आहे. आपण हॉस्पिटल म्हटलं तर लाखो रुपये जातात. लोकांना माहिती आहे की एकदा हॉस्पिटलची पायरी चढलं की लाखो रुपये जातात. परंतु आपल्या माध्यमातून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून ही सुविधा सर्व लोकांना मोफत दिली जाते. इथे येण्यासाठी लोकांना काय आव्हान असेल सर? सर, आपण अनेकदा बघतो की हॉस्पिटलमध्ये गेलं की आपली सुरुवात होते पहिल्या याच्यापासूनच आपल्याला पैसे भरावे लागतात. सन्माननीय सांबरे साहेबांचा एक शुद्ध हेतू आहे की माझा कोणताही रुग्ण उपचाराविना दगावता कामा नये. आणि आपण अनेकदा बघतो की नेते बोलले की फक्त भाषणं ठोकायची आणि मग पुढे जातात, पण सांबरे साहेबांचा शब्द हा प्रमाण असतोय. आम्ही 2008 पासून जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था बघतो. त्यांचं जुनेही भाषणं बघा, त्याच्यामध्ये त्यांनी 2 ब्रीदवाक्य दिलेले आहेत. आम्हाला एवढं मोठं व्हायचंय पण मातीशी इमान राखून आणि कोणताही रुग्ण उपचाराविना दगावता कामा नये. हॉस्पिटल सुरू करण्या अगोदर आम्ही वेगवेगळ्या हॉस्पिटलसोबत टाईप केलं होतं. तिथे रुग्णांचे बिल आम्ही भरत होतो, पण पुढे जाऊन हा फ्लो खूप वाढत गेला. पालघरसारख्या छोट्या पालघर डिस्ट्रिक्टपासून सुरुवात झालेली ही संस्था आज कोकणाच्या 5 जिल्ह्यांमध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये काम करते. मुंबईसारख्या MMRD रिजनलमध्ये काम करते. मुलुंडसारख्या कचरा वेचणाऱ्या याच्यामध्ये काम करते. पण तिथे आरोग्याच्या सुविधा प्रत्येक ठिकाणी आरोग्याच्या सुविधेवर ताण आहे. सरकार देईल करेल ते करू द्या, पण त्या अनुषंगाने जिजाऊ संस्थेला त्या माध्यमातून काय करतात तर जिजाऊ संस्थेने मोफत 3 मोफत औषधांसहित मोफत हॉस्पिटल सुरू केलेले आहेत. मोफत ॲम्ब्युलन्स सुविधा सुरू केलेल्या आहेत. मोफत आरोग्य क्लिनिक सुरू केलेले आहेत. एवढंच नव्हे तर प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन मोफत स्क्रीनिंग कॅम्पसुद्धा जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू आहेत. मी लोकांना हेच सांगेल की आपण आपल्या खिशाला वैद्यकीय सेवेसाठी खर्च देण्यापेक्षा जिजाऊ संस्थेचे संस्थापक सन्माननीय सांबरे साहेब यांनी जे मोफत हॉस्पिटल सुरू केलेले आहेत तिथे तुम्ही या, मोफत उपचार घ्या. तुम्ही म्हणजे ईश्वराकडे प्रार्थना असेल की कुणालाही हॉस्पिटलची गरज लागू नये, पण जर आपल्यावर ही परिस्थिती आली तर निश्चित तुम्ही 24/7 आमच्याशी संपर्क साधा. गुगलवर तुम्ही सर्च केला तरी तिन्ही हॉस्पिटलचे ॲड्रेस तुम्हाला मिळतील. माझा नंबर तर मी शेअर केलेलाच आहे. आमच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जिजाऊ संस्थेच्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालय आहेत, त्या कार्यालयाशी आपण संपर्क साधू शकता. जिजाऊ संस्थेच्या संघटनेच्या शाखा आहेत तिथे आपण संपर्क साधू शकता. जर कुणाशी संपर्क नाही झाला तर आपण फेसबुकवर जा, तिथे जिजाऊ आरोग्य विभाग हा एक पेज आहे. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र हा पेज आहे. निलेश भगवान सांबरे या नावाने एक अकाउंट आहे. इंस्टाग्रामवर आम्ही आहोत, यूट्यूबवर आम्ही आहोत. आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला सर्च करू शकता. महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा अनेक रुग्ण इथे येऊन उपचार घेऊन गेलेले आहेत. मी परिसरातील नागरिकांना सांगेल की आपणास कधी वैद्यकीय सुविधेची गरज लागली तर निश्चित आपण या हॉस्पिटलमध्ये या आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. धन्यवाद अजित सर. आपण अजित जाधव सरांसोबत संवाद साधलेला. या हॉस्पिटलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतलेली आहे. कशा प्रकारे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या हॉस्पिटलमध्ये उपचार, शस्त्रक्रिया, औषधं सगळं काही मोफत दिलं जाते याचा आढावा आपण घेतलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बदलापूरची जी जुन्नर नगरपालिका आहे दुबे हॉस्पिटलच्या समोरच जिजाऊ संस्थेचं कार्यालय आहे. तिथे सोनोग्राफी सेंटर देखील आहे. तिथून ही संपूर्ण सुविधा देखील आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. एक रुग्ण बदलापूरकरांसाठी जिजाऊ संस्थेची उपलब्ध आहे. ज्यांना कुणाला उपचार घ्यायचे आहे त्यांच्यासाठी ही संपूर्ण सुविधा जी आहे ती मोफत असणार आहे. आणि हे समाजकार्य जे आहे ते शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे सर जे ते मागील अनेक वर्ष करत आहेत. आणि ही संपूर्ण सुविधा लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी या हॉस्पिटलला आपण आज भेट दिली आणि संपूर्ण माहिती बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. अशाच प्रत्येक घडामोडी पाहण्यासाठी बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.